Rizel.in presents महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2023. महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. अभिमान, उद्योजकांचा सन्मान. मराठी महाराष्ट्राचा अभिमान. रिसील आता खरं तर इट्स अ फॅमिली नाव. इट्स नो मोर अ कमर्शियल किंवा प्रोफेशनल थिंग्स. मला असं वाटतं की मी मागच्या वेळेला पण म्हटलं होतं की सुधीर आणि रिसीलची अख्खी संपूर्ण टीम दे हॅव बीन व्हेरी व्हेरी कन्सिस्टंट अबाउट दिस. आणि म्हणून मला असं वाटतं की हा बिझनेस अवॉर्ड जो आहे, उद्योजकता पुरस्कार, हा माझ्यासाठी सुद्धा आणि ज्यांना ज्यांना या पुरस्काराने गौरवलं जातं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे. कारण आपण आत्ताच्या काळात इतके असे पुरस्कार बघतो जे काय म्हणतात आपण त्याला उगाचच दिले जातात किंवा जे त्याला काही सर्टिफिकेट नाही. त्याच्यावरती जर का अवॉर्ड तुम्हाला मिळालं तर त्याचं मार्केटमध्ये तेवढी व्हॅल्यू नाही. पण मला असं वाटतं रिसीलनी स्वतःचं मार्केट इतकं मोठं केलेलं आहे, स्वतःचं नाव इतकं मोठं केलेलं आहे की जेव्हा तुमच्याकडे रिसीलचं सर्टिफिकेट येतं, ट्रॉफी येते, तुम्हाला त्याच्या नावाने गौरवण्यात येतं, तेव्हा इट गिव्स अ बिग बूम फॉर यू ॲज अ बिझनेस ऑर इवन ॲज अ स्टार्टअप. तर मला असं वाटतं की तुमच्या शोकेसमध्ये जर का तुम्ही उद्योजक असाल, तुमच्या शोकेसमध्ये एखादा रिसीलचा पुरस्कार, एखादा रिसीलचा सर्टिफिकेट हे कमावणं इज वन व्हेरी व्हेरी बिग अचीवमेंट. सो I congratulate all the awardees and I congratulate even Risil आणि रिसीलशी निगडीत त्याची फॅमिली, सुधीर, everybody here. All the best. उद्योजकांचा सन्मान. Mr. Ram Shriram, the CEO of Mahagram Payments Private Limited, and Mr. Sudhir Kumar Pathade, he's a producer, CEO and founder of Reseal.in. Talia zordar honi chahiye. Come on. Put your hands together. Zordar आवाज कीजिए. Let's welcome Amrita Khanwilkar. सगळ्यात प्रथम नमस्कार सगळ्या इथे उपस्थित उद्योजकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझा सप्रेम नमस्कार. पुन्हा एकदा मी खूप उत्सुक आहे Reseal.inच्या या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमात येण्यासाठी. कारण मी आता विचारतच होते, मी ह्यालाच विचारत होते, मी म्हटलं अरे कोणाकोणाला आपण अवॉर्ड्स देतोय, तर तो म्हणाला की स्टार्टअप्सना देतोय, आपण काही सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना अवॉर्ड्स देतोय, जे ऑलरेडी ज्यांनी नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रभरात स्वतःचं नाव कमवलं आहे त्या लोकांना आपण सन्मानित करत आहोत इकडे. आणि मला असं वाटतं की आम्हाला कलाकारांना तुमच्याकडनं आणि तुम्हाला आमच्याकडनं अशी ऊर्जा मिळत राहते आणि ती ऊर्जा आज घेण्यासाठी मी इथे आली आहे. तेव्हा मी खूप जास्त उत्सुक आहे आजच्या उद्योजक अवॉर्ड्सचे जे मानकरी आहेत त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला, आणि त्यासाठी खरंच मनापासून आभार. थँक्यू. I request Ram sir to please address the audience. Ladies and gentlemen, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Mr. Ram Shriram, the CEO of Mahagram Payments Private Limited. Thank you. This is also my maybe third or fourth times participating this award or maybe as a panelist on this function. So परत एकदा चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून आणि ती एनर्जी घेऊन from all the entrepreneurs from Maharashtra, the people coming from different industries, different verticals that they are running. मी बघितलं बऱ्याचशा कंपनीज काही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहेत, काही सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग आहेत, अगदी काही अमृतुल्य आमचा फेवरेट चहाच्या स्टार्टअप्सही यामध्ये बरेचशा आल्या आहेत. सो खूपच छान वाटतं यांना बघून. ही जी इन्स्पिरेशन आहे महाराष्ट्रामधून जे ऑन्टरप्रेनर्स निघतात हे खूप चांगलं वाटतं. बरेचसे लोक कदाचित हे जो अवॉर्ड जी थाप तुम्हाला भेटते शाबासकीची प्रत्येक वेळेस किंवा तुम्ही काहीतरी करता जीवनामध्ये, त्याला थोडंसं दाखवणं सुद्धा गरजेचं असतं तुम्हाला दुनियेला की तुम्ही काय केलं आहे, त्याचा फायदा घेणं गरजेचं असतो. सो मी रेकमेंड करेल सगळ्यांना, प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंग वगैरे यावर थोडंसं लक्ष द्यायला हवं आणि आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी फोकस करायला हवं. थँक्यू सो मच. Congratulations to all of you whoever have won the award.
congratulations in advance. Now I request Mr. Ram Sriram, the CEO of Mahagram Payments Private Limited, to please welcome and felicitate Amrita Khanvilkar ma'am. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Everybody please put your hands together. Ram sir is going to be the host of the panel discussion. उनके साथ में पैनल में होने वाले हैं. Ladies and gentlemen, please put your hands together. The director of Vedant Innotech Private Limited, Mr. Satish V. Kalyankar from Aurangabad. And उन्हीं के साथ में I also request the managing director of Ayurdhan Orgotech Private Limited, Dudkandi. Joining us is Mr. Gulab Kumbhar. जोरदार तालियां. सर आइए. मिस्टर राम श्रीराम, तालियां. सो मी इंट्रोड्यूस करतो. या पॅनल डिस्कशनमध्ये आपल्याकडे 3 लोक आहेत, 3 जण आहेत. काही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहेत आणि दुसरी यांची ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी ॲग्रिकल्चरमध्ये काम करते. सो गुलाब सर इथे आहेत. गुलाब सर याचे आयुर्धन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे MD आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांचे मार्केटिंग डिपार्टमेंटचे हेड आहेत स्वप्नील मोरे. तर यांच्याबद्दल मी यांना इंट्रोड्यूस करतो. नंतर सतीश कल्याणकर आपल्याकडे आहेत. ते MD आहेत वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे, जे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करतात. सो आपण यांच्याकडनं समजून घेऊया की यांच्या बिझनेसमध्ये काय चॅलेंजेस त्यांना आले होते, कशी त्यांची पूर्ण प्रवास राहिला आहे, कशी त्यांनी कंपनी सुरू केली, काय काय अचिव्हमेंट्स त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतले आणि शेवटी आपण ह्या इव्हेंटबद्दल त्यांचं यांना नॉमिनेशन झालं, त्यांना अवॉर्ड भेटला, आपण त्याबद्दल नक्कीच समजून घेऊया. सो आपण सुरू करूया गुलाब सरांपासून. मी गुलाब सरांना माईक देतो आणि त्यांना विचारण्याची किंवा रिक्वेस्ट करतो की थोडंसं आपल्याबद्दल सांगा की तुम्ही कसे या ॲग्रिकल्चरल बिझनेसमध्ये आलात, ॲग्रिकल्चरमध्ये काय काय चॅलेंजेस तुम्हाला आले, तुम्ही कशी मार्केटिंग करता. सो याबद्दल थोडंसं तुम्ही आम्हाला सांगाल का, थोडंसं इंट्रोडक्शन तुम्ही आम्हाला द्याल का. आज या ठिकाणी येत असताना हा जो महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार मिळवत असताना आजपर्यंतचा आलेला अनुभव असा आहे की महाराष्ट्राची सेवा करता करता महाराष्ट्राची खरी नीड काय आहे हे पाहून आम्ही या व्यवसायाकडे वळालो. जो आयुर्धन ऑर्गोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटका आणि गुजरात या राज्यांमध्ये ओळखला जातो. तर आम्ही महत्त्वाचं म्हणजे जे वनौषधी आहेत, ज्या अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, त्या वनौषधीचं ट्रेडिंग करतो, रॉ मटेरियल फार्मास्युटिकल कंपन्यांना पुरवतो आणि त्या वनौषधीपासून काही प्रोडक्ट आम्ही स्वतः डिझाईन केले, ज्याचा उपयोग आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. आणि त्याचा भरपूर आम्हाला आनंद आहे की आम्ही ही सेवा संपूर्ण महाराष्ट्राकरताच नाही तर संपूर्ण देशासाठी करून देण्याची इच्छा बाळगतो. आणि यामध्ये खूप अडचणींना सामना करत असताना, चॅलेंजेस स्वीकारत असताना यश आणखीनच सुंदर असणार आहे हे आमच्या आज 100% लक्षात आलेलं आहे. तरी सर आपण आपल्या या resale.in या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला जी संधी मिळते तुमच्यापर्यंत येण्याची, तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि आमची ओळख करून देण्याची, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद गुलाब सर. कल्याणकर साहेब, तुम्ही तुमच्या जे डिझास्टर मॅनेजमेंट एक फील्ड आहे, एक वेगळा बिझनेस आहे ज्यामध्ये जनरली गव्हर्नमेंट जनरली काम करतं, NGOs काम करतात, त्यामध्ये तुम्ही बिझनेस कसा बनवला आणि कसे तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेत, या वयामध्ये तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट निवडला आहे. जनरली तिथे यंगस्टर्स वगैरे किंवा काहीतरी आर्मी ऑफिसर्स त्यांची गरज पडते, तर कसं तुम्ही आलात आणि तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही थोडक्यात द्याल का. बेसिकली मी संभाजीनगर औरंगाबाद इथे असताना तिथे इरिगेशन डिपार्टमेंटला काम करत होतो. जेव्हा मी इरिगेशनला काम करतो होतो त्यावेळेस लातूर इथे भूकंप झाला होता. उस्मानाबाद लातूर इथे भूकंप झाला होता. त्या भूकंपाच्या वेळी आम्ही एक ड्युटी म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस ते मृतांची जी हे बघितली, अवहेलना बघितली, तिथे हँडल करत असताना जे बघितलं, तर त्यावेळेस फारच चेष्टा, प्रेताची चेष्टा आणि मिलिटरीचे लोक होते, डिझास्टरची जी रेस्क्यू टीम होती, त्या टीमची ज्यावेळेस बघितलं आम्ही की किती हाल झाले आहेत त्यांना ते हँडल करताना, ते प्रेत हँडल करताना, तेव्हापासून जे डोक्यात होतं की हे
ते जाणारी व्यक्ती तर जाती, त्या डिझास्टरच्या वेळेस जे काय मृत पावलेले व्यक्ती असतात त्या तर जातात, परंतु जी टीम असते, रेस्क्यू टीम असते, पोलीस बांधव असतील, मिलिटरी असतील किंवा मदत करणारे लोक असतील, त्यांना त्यांच्या जीवाला धोका म्हणजे ते जीव धोक्यात घालून तिथे काम करत असतात. मग तिथे काहीतरी साधनच नव्हती, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे साधनच नव्हती. तर तेव्हापासून जे डोकवत होतं. मग नंतर नोकरी सोडून बेसिकली मी स्पोर्ट्समध्ये होतो. स्पोर्ट्समधून मी तिथे सुद्धा बघितलं, खेळावर मैदानावर अचानक कुणी समजा पडलं तर तिथे उचलताना स्ट्रेचर हे मोठं नेता येत नव्हतं. मग या सगळ्या गोष्टीवर काहीतरी उपाययोजना पाहिजे हे डोक्यात असताना माझ्यासमोर एक पर्याय, एक हे संधी आली की अशा गोष्टीमध्ये उपाययोजना पाहिजेत, अशी साधनं पाहिजेत. इवन आता सैन्यामध्ये ज्यावेळेस सैनिक एखादा मृत पावतो तर त्याला आपल्या गावी येईपर्यंत ते प्रेत त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचेपर्यंत कसं पोचवायला पाहिजे, तर काही साधनच नसतात. नुसतं प्रेतच नाही तर इवन कोणी जखमी व्यक्ती असेल तर जखमी व्यक्तीला अचानकच त्या हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत किंवा सुरक्षितपर्यंत जाईपर्यंत असं नेण्यासारखं कुठलंही साधन नव्हतं. तर पुण्याचे एक आमचे मित्र आहेत राजेंद्र लडकत, त्यांच्याकडे ह्या वस्तूंचे पेटंट केलेल्या वस्तू होत्या आणि त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी ज्यावेळी सांगितलं की ह्याचं आपण प्रत्यक्षात उतरायला पाहिजे आणि या वस्तू आपण निर्माण करून अशा कुठल्याही डिझास्टरमध्ये म्हणजे पूर येणे, आग लागणे किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट झाल्यानंतर समजा तिथे हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत काहीतरी असे साधनं पाहिजेत की ती सुरक्षितपणे म्हणजे प्रथमोपचार, सगळ्यात महत्त्वाचा प्रथमोपचार, अशी साधनं निर्मिती करायला पाहिजे. त्या निर्मिती केली आणि 5 वर्षापूर्वी निर्मिती केल्यानंतर त्याचं अनेक अवॉर्ड मिळाले. नुकतंच आम्हाला मागच्या 22 मे 2022ला आम्हाला जगातलं पहिलं अवॉर्ड मिळालं आहे. 61 देश तिथे आले होते. 61 देशांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचे इक्विपमेंट्स आले होते. तर आमच्याकडे व्हायरस रेसिस्टंटचे स्ट्रेचर, फ्लोटिंग आणि फोल्डिंग पाण्यावर तरंगणारे, व्हायरस रेसिस्टंटचे बॉडी कवर बॅग आणि एक डिझास्टर मॅनेजमेंट एक संच आहे. 30 वस्तूंचा असा संच आहे की तो कोणत्याही डिझास्टरमध्ये कोणालाही ग्रामीण भागात असेल किंवा ह्या लोकांना त्याची एक आयडिया देतो तो की माणूस बेशुद्ध झाल्यानंतर तो शुद्धीवर कसा आणावा, त्याला हॉस्पिटलपर्यंत सुरक्षितपणे कसं न्यावं, घरच्या घरी स्ट्रेचर कसं तयार करावं, घरच्या घरी त्या व्यक्तीला शोधून म्हणजे श्वास कसा द्यावा. आता आपल्याकडे सायन्स असं सांगतं की आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजे कोणी जर बेशुद्ध असेल तर त्याला श्वास देण्याकरता माउथ टू माउथ श्वास द्यायला पाहिजे, परंतु असं कोणीही देत नाही आहे. फक्त आपण पिक्चरमध्ये बघतो, सिनेमा बघतो, ते पण एक मुलगा एक मुलगी असेल तर, नाहीतर नॉर्मली असं कुणीही श्वास देत नाही आहे. मग त्यापासून एक पाईप आम्ही निर्माण केला की जो श्वास देता येईल आणि शुद्धीवर आणता येईल. त्यापासून काय होतं की तो आमचा विसल देणारा पाईप आहे, परंतु तो पाईप जरी अवेलेबल नसेल तरी कोणत्याही पाईपच्या तुकड्याने आपण श्वास देऊ शकतो आणि कुणाला बेशुद्ध माणसाला तो शुद्धीवर आणू शकतो. अशी ही साधनं आम्ही बनवली आणि आता आफ्टर लॉंग स्ट्रगल आता आम्हाला मिलिटरी, NDRF, महाराष्ट्रातले सगळे आपत्ती व्यवस्थापन हे आणि अशा सगळ्यांनी आता आमच्याकडे विचारणा करायला सुरुवात केली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याचा बिझनेस आम्ही घेतला आहे, जीव वाचवणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जीव वाचला पाहिजे. प्रत्येक जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो वाचलाच पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या साधनांची निर्मिती केलेली आहे आणि मग आम्हाला पेटंट मिळालेलं आहे ते आम्हाला. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. कलनकर साहेब, फारच छान काम तुम्ही या भागामध्ये करतात. अनसर्टनिटी आता सध्या मार्केटमध्ये आहे किंवा नैसर्गिक कॅलॅमिलिटीज ज्याला म्हणतात, नॅचरल कॅलॅमिलिटीज फार येत आहेत. कोविड नंतर भूकंप किंवा कुठेतरी काहीतरी पाण्याचे लाटा म्हणतात, सुनामी असेल, ह्या सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात आणि ह्याबद्दल तुम्ही काम करताय, फारच छान वाटलं. आपण त्याच्या टेक्निकॅलिटीजवर नक्कीच येणार. त्याआधी मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे, स्वप्नील मोरे साहेबांना, की हां, सो तुम्ही जे हर्बल प्रोडक्ट बनवताय त्यात तुम्ही नवीन असं काय, म्हणजे हर्बलमध्ये आम्ही जनरली बऱ्याचशा पाहतो की ह्या कंपन्या असतील, त्या कंपन्या असतील, तुम्ही असं काय वेगळं करताय, तुम्ही सांगू शकाल का? वेगळं सर काय नाही, कारण आपल्या आयुर्वेदामध्ये जर बघितलं तर पहिल्यापासून सर्व दिलेलं आहे, पण यूज कोण करतं? कारण आजकाल जगामध्ये प्रत्येकाला फास्ट रिझल्ट पाहिजे, बरोबर आहे ना. पण आपली जी रिसर्च टीम आहे तर त्यांनी काय केलेलं आहे की बाबा
याचे वारंवार रिपोर्ट तयार केले, आपले जे जे कॅल्क्युलेशन तयार करून आहे ना, एक असं प्रोडक्ट बनवलं, आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे पण केमिकलसारखं फास्ट रिझल्ट देतं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आपलं जे दूधकांडी जे प्रोडक्ट आहे, ज्यासाठी आपल्याला आज अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल refill.in त्याचे मी धन्यवाद व्यक्त करतो. तर जे आपलं जे प्रोडक्ट आहे, तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे केमिकलसारखे रिझल्ट देतं म्हणजे काय करतं, तर आपलं जे दूधकांडी प्रोडक्ट आहे तर 7 ते 8 दिवसामध्ये रिझल्ट द्यायला चालू करतं. पहिली गोष्ट त्यामध्ये कुठले केमिकल हर्ब्स नाही आहेत. जसं आयुर्वेदिक प्रोडक्टमधले हर्ब्स म्हणजे कुठले शतावरी, अश्वगंधा असे 20 प्रकारचे घटक त्याचं मिनरल मिक्सचर केलं आयुर्वेदिकचं, त्याचं प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे. तर त्यामुळे सर्वात फास्ट रिझल्ट येतो. पण तेही बी एका दिवसाची गोष्ट नाही ना, त्याचे आपण वेगवेगळे प्रकारचे कॉम्बिनेशन तयार करून भरपूर ट्रायल घेतले. त्यात पण 1 वर्ष 2 वर्ष गेले, त्यात रिझल्ट घेतले आणि त्याच्यानंतर आपण ते प्रोडक्ट लॉन्च केलं. पण प्रोडक्ट जसं लॉन्च करता करता 2 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रोडक्टनं पूर्णपणे व्याप्ती घेतलेली आहे. शेतकऱ्यांचे बरेच आपल्याकडे व्हिडिओ आहेत, रेकॉर्डिंग आहेत, त्यांचे जे रिझल्ट आलेले आहेत, जसं त्यांचे आरोग्य सुधारलेलं आहे जनावरांचं, तर त्यासाठी खूप इफेक्टिव्ह आलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की केमिकलपेक्षा आयुर्वेदामध्ये जावा तुम्ही, थोडंसं रिसर्च करा, थोडा वेळ लागेल पण इफेक्ट एकदम तुम्हाला चांगले जाणवतील आणि कुठल्याही प्रकारचा आरोग्याला धोका नाही होणार त्यामुळे. बिलकुल बिलकुल. सो आयुर्वेदावर सगळेच लोक सध्या विश्वास करत नाहीत. बरेच चॅलेंजेस आहेत आयुर्वेदाचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं असेल किंवा त्यांना विकणं असेल किंवा त्यांना वापरण्यासाठी कन्व्हिन्स करणं असेल. सो ह्या केमिकलच्या जगामध्ये जेव्हा केमिकल प्रॉडक्ट किंवा त्याचे पेस्टिसाइड्स असतील किंवा काही सीड्स असतील किंवा त्या रिलेटेड काहीतरी काय म्हणतात त्याला फर्टिलायझर्स असतील, ते विकणं केमिकली स्वस्त पडतं आणि विकायलाही इझी जातं. त्याचं डिस्ट्रीब्युशन चॅनल ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. सो या केमिकलच्या जगामध्ये तुम्ही हर्बल प्रॉडक्टच बनवावे असा हट्ट धरून ही कंपनी का सुरू केली? तुम्ही सांगू शकाल गुलाब सर, ॲज ए MD तुम्हाला हा प्रश्न मला वाटतं जास्त व्यवस्थित तुम्हाला उत्तर देता येईल. केमिकलयुक्त अन्न तयार करण्यामुळं जे मातीची प्रत खराब झालेली आहे आणि त्यातून उगवणारं प्रत्येक घटक हा खूपच केमिकलाइज झाला आहे आणि त्यामुळे ॲक्च्युली आपण आयुर्वेदाचाच हट्ट धरून या प्रोडक्टची निर्मिती केली आणि आयुर्वेदामध्ये खूप भयानक ताकद आहे. ॲक्च्युली काही लोकांची चुकीची धारणा आहे की केमिकल फास्ट रिझल्ट देतं आणि आयुर्वेदा खूप स्लो देतं. काही आयुर्वेदामधले असे काही घटक आहेत ते खूप फास्ट रिझल्ट देऊ शकतात आणि आपण जे दूध कांडी हे प्रोडक्ट बनवलेलं आहे 21 वनौषधीपासून तयार केलेलं खूप सुंदर असं, जे 4 दिवसातच नाही तर पहिल्या दिवशी पण काही लोकांना आपण रिझल्ट दिलेले आहेत. बिलकुल बिलकुल, खूप छान वाटलं ते ऐकून. ज्या शेतीमधून आपल्याला नैसर्गिक गोष्टी, नैसर्गिक रिसोर्सेस भेटतात तिथे केमिकल टाकणं योग्य नाही. तिथूनही जरी ऑर्गॅनिक भाज्या किंवा ऑर्गॅनिक फ्रूट्स आपण खाण्याची इच्छा असते सगळ्यांची. आणि जनरली जे दूध असेल किंवा आपण पनीर खातो, दुधाच्या रिलेटेड जेही प्रॉडक्ट्स आपण खातो ते जर एका असल्या प्राण्याकडनं येत असेल जो रोज फक्त केमिकलवर जगतो आहे तर ऑफकोर्स ते योग्य नाही आहे कुठेतरी. आणि जर ऑर्गॅनिकली शेती करता येत असेल किंवा त्या प्राण्यांना जगवता येत असेल तर त्यापेक्षा चांगला पर्याय मला नाही वाटत की आयुर्वेदाशिवाय दुसरा असू शकेल. सो कल्याणकर सर, मी तुमच्याकडे परत येतो. तुम्ही हे जे डिझास्टर मॅनेजमेंट करतात हे थोडंसं टेक्निकल आहे सगळ्यांना समजण्यासाठी, बरोबर? यामध्ये तुमचे कस्टमर कोण असतात? काय तुम्ही ही सर्व्हिसेस गव्हर्नमेंटला देतात किंवा कुठल्या प्रायव्हेट कंपन्यांना तुम्ही ही सर्व्हिस विकता? तुमचे क्लायंट्स कोण, तुमचे कस्टमर कोण आणि तुमच्या कशी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे ओव्हरऑल बिझनेस कसा चालतो तो आम्हाला समजण्याची इच्छा आहे. बेसिकली आमच्या कस्टमर सध्या गव्हर्नमेंट आहे, म्हणजे डिफेन्स, NDRF, SDRF आणि त्यातल्या त्यात आमचे जे साधनं जे बनवलेले आहेत हे प्रत्येक ठिकाणी उपयोगी येणारे असे आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये, बिल्डिंगमध्ये लागणारे आहेत, पोलिसांकडे लागणारे आहेत. असं कुठलंच डिपार्टमेंट किंवा असं कुठलंच हे नाही आहे, फील्ड नाही आहे की जिथे आमची साधनं लागत नाहीत असे. आज बहुमजली इमारतीवर समजा एक व्यक्ती समजा कोणी बेशुद्ध झाला तर त्याला खालपर्यंत येईपर्यंत कसं आणायचं हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही फोल्डिंग आणि अतिशय हलक्या वजनाचं असं एक स्ट्रेचर बनवलं जे आवरण आहे ज्याच्यावर जे पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. त्यामुळे काय झालं की आता मागच्या कोविडच्या काळामध्ये दखल घेणारी किंवा अतिशय भीतीदायक बाब झाली होती की आपला जवळचा जरी नातेवाईक बेशुद्ध झाला तर त्याला हँडल कसं करायचं, त्याला जवळ जायचं कसं किंवा त्याला उचलून खाली कसं न्यायचं. त्यातल्या त्यात समजा एखादी जर डेड बॉडी असेल तर त्या डेड बॉडीच्या जवळ कसं जायचं, कोणी
कुणी जवळसुद्धा येत नव्हतं, सख्खे जवळचे नातेवाईकसुद्धा जवळ येत नव्हते कोरोनामध्ये. तर त्यावेळेस आम्हाला इन्क्वायरी झाली, ज्यावेळेस कोरोना सुरू झाला त्यावेळेस इन्क्वायरी आली, दिल्लीहून इन्क्वायरी झाली आणि सरळ 15 लाख फ्लूइड ॲब्झॉर्बिंग बॉडी बॅगची आम्हाला इन्क्वायरी आली. 15 लाख. आता त्यावेळेस सगळं लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमध्ये कसा निर्माण करणार, रॉ मटेरियल नाही, कारागीर नाही, काही नाही, काय कसं करणार. तर अख्ख्या लॉकडाऊनमध्ये आम्ही 2, 3, 4 गाड्या घेऊन गुजरातमध्ये असो, शेजारच्या सगळ्या राज्यांमध्ये, कर्नाटक आहे, आंध्र आहे, मध्य प्रदेश आहे, इकडे आमचं रॉ मटेरियल, पर्यायी रॉ मटेरियल, ओरिजिनल रॉ मटेरियल तर मिळत नव्हतं आम्हाला, इको फ्रेंडली जे पाहिजे होतं ते, परंतु पर्यायी रॉ मटेरियल करून जमा करून आम्ही ते कसं तरी सप्लाय केलं हॉस्पिटल्सला वगैरे. पण त्यानंतर एक समोर असं आलं की जेव्हापासनं कोविड होऊन गेला, कोविड नंतर ते गरजच झालेली आहे की कुठल्याही प्रकारचे संसर्गजन्य रोगी व्यक्ती असतील तर संसर्गजन्य रोगी व्यक्तीवर कोणीही जवळचं नातेवाईक असो किंवा रेस्क्यू टीम असो किंवा हॉस्पिटलमधले डॉक्टर्स असो, नर्स असो, यांनासुद्धा त्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची झालेली आहे. आतासुद्धा अजून ते वर्जन झालं नाही की दुसरं परत कुठलं तरी कोविड आलं आहे. आता परत सध्याची परिस्थिती अशी आहे की आताच कुठलं तरी एक H1N1 H1 सुरू झालेलं आहे परत. त्यामुळं आता पुन्हा खबरदारीचं उपाय म्हणून किंवा शासनानं परत आता तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अशी निर्मिती आम्ही ही केली की आजची काळाची गरज असल्यामुळे असं कुठलं विशेष काही असं मला गरज म्हणून की हेच नमस्कार महाराष्ट्र. यशोस्तुते सीझन 1च्या भरघोस यशानंतर सादर आहे आपल्या सन्मानार्थ Reseal.in प्रस्तुत यशोस्तुते सीझन 2 हा उद्योजकांसाठीचा प्रेरणादायी कार्यक्रम. द्या आपल्या उद्योगाला नवीन ओळख, बनवा अजून खास आपली सेवा आणि आपले प्रोडक्ट. मांडा आपल्या यशाची कहाणी जगासमोर. महाराष्ट्राचं लोकप्रिय न्यूज चॅनल जय महाराष्ट्र न्यूज या टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत घेतलेली आपली मुलाखत. नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मी येत आहे Reseal.in प्रस्तुत यशोस्तुते सीझन 2 मध्ये महाराष्ट्रातील उद्योजकांच्या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्यामध्ये चर्चा होणार तुमच्या उद्योगाची आणि तुमच्या यशाच्या कहाणीबद्दल देखील. तर मग मी भेटणार आहे काही निवडक उद्योजकांना. तुम्हाला जर या कार्यक्रमात यशोस्तुते सीझन 2 मध्ये भाग घ्यायचा असेल तर नाव नोंदवण्यासाठी लगेचच लॉग इन करा www.reseal.in मध्ये. भेटूया. धन्यवाद. तर आजच रजिस्टर करा आपला उद्योग किंवा व्यवसाय. यशोस्तुते सीझन 2 या प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग ऑन करा www.reseal.in किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. यशोस्तुते सीझन 1 चे व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा यशोस्तुते सीझन 1 आणि आमच्या विविध उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे YouTube चॅनल रिसील अवॉर्ड्स. असं नाहीये, आम्हाला चालता कुणीही आम्हाला विचारतं, ज्यांनी बघितलं ते म्हणतात अरे हे तर आपल्या बिल्डिंगमध्ये पाहिजे, हे आमच्या गाडीमध्ये पाहिजे, हे आमच्या सोसायटीमध्ये पाहिजे. बिलकुल. डिझास्टर कुठे विचारून येणार नाही की इथे गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे की नाही आहे, कुठल्या बिल्डिंगमध्ये काही होऊ शकतं. योग्य तुम्ही बोललात. हाच प्रश्न मला यांना विचारायचा स्वप्नील मोरे साहेबांना की जेव्हा शेतकरी म्हणलं की रुरल म्हणजे मार्केट येतं आणि रुरल मार्केटमध्ये पोहोचणं, जर तुम्ही एका शहरामधून आहात, आता सध्या तुम्ही ऑपरेट करताय मला वाटतं पुण्यामधनं, राईट? सो पुण्यामधनं तुम्हाला उस्मानाबादमध्ये किंवा कुठेतरी नाशिकच्या एखाद्या तालुक्यामध्ये किंवा त्या गावामध्ये पोहोचायचं, तर तुमचं हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचतं, तुमचं प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत कसं पोहोचतं, थोडं डिस्ट्रीब्युशन आम्हाला सांगाल का? एकदम बरोबर आहे सर, तुम्ही विचारला प्रश्न पण छान आवडला. कारण आजकाल कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेलं तर प्रोडक्ट बनवणं सोपं आहे पण मार्केटिंग करणं अवघड आहे. बरोबर ना? बिलकुल सर. आपली कंपनी आहे ना सर, फक्त दावा वगैरे अशी कुठली गोष्ट करत नाही, पण आपले जे पॉम्पलेट आहेत किंवा लिफलेट आहेत जे आपण मार्केटिंगसाठी यूज करतो, हो, तर मी लिफलेट सोडा मी समोर आता प्रेक्षकांना पूर्ण महाराष्ट्रात तमाम जनतेला सांगतो की आपल्या कंपनीकडून आहे ना प्रोडक्ट विकत घ्या किंवा फ्री सॅम्पलिंग घ्या, दोन्ही पद्धतीने आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आपल्या पॉम्पलेटवर तर लिहिलेलं आहे आणि मी समोर लाईव्ह तुम्हाला सांगतो की मनी बॅक गॅरंटी आपली कंपनी देते. जर रिझल्ट नाही आला तर 100% प्रोडक्टचे पैसे रिटर्न, जे मार्केटला कुठलीच कंपनी दावा करत नाही. पण आम्ही आयुर्वेदिक देऊन, विदाऊट केमिकल देऊन
100% रिझल्टची गॅरंटी देऊन वरनं मनी बॅक गॅरंटी देतो. हाच आमचा सगळ्यात मोठा मार्केटिंगचा स्ट्रॅटजी फॉर्मॅट आहे. बरं, दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकार आम्ही फक्त डीलर नेमले, पण कुठल्याही प्रकारचं रिटेल आउटलेट अजून कुठेही मार्केटला दिलेलं नाही आहे. मग कसं पोहोचता तुम्ही? ते शेतकरी तुम्हाला कुठे भेटतात, कसं पोहोचता तुम्ही? कुठल्या ऑनलाईन पोर्टलवर विकता की तुमचा काही व्हॉट्सअप ग्रुप चालतो, तुमची सेल्स टीम आहे, कसं कसं होतं हे सगळं? ऍक्च्युली मी हा प्रश्न मी पर्सनली विचारतोय, याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे. कारण माझी कंपनी महाग्राम पेमेंट्स, आम्ही रुरलमध्ये काम करतो. माझ्याकडे काहीतरी 5 लाख दुकानं आहेत जे माझं डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म वापरतात, जिथून ते काहीतरी मोबाईल रिचार्ज असेल, बिल पेमेंट्स असेल, कॅश विड्रॉवल, डिपॉझिट, बँक अकाउंट ओपन करणे, ह्या सगळ्या सर्व्हिसेस ती लोक आपल्या किराणा दुकानामधून लोकांपर्यंत पोहोचवतात. अशीच एक पुण्याची कंपनी ॲग्रोस्टार म्हणून एक कंपनी आहे, जिथला मी कन्सल्टंट आहे. तिथे फंडेड कंपनी, हेविली फंडेड आहे. सो ती लोक ॲग्रोस्टार ॲग्रिकल्चरल रिलेटेड प्रॉडक्ट आणि एक फेसबुकसारखं ॲप्लिकेशन त्यांनी बनवलं आहे की शेतकरी आपल्या पिकाचा फोटो काढून तिकडे टाकतात आणि ती लोक त्याला मार्गदर्शन करतात की ओके हा रोग कुठला आहे किंवा त्यासाठी कुठले पेस्टिसाईड तुम्हाला घ्यायचं आहे. सो मला इंटरेस्ट असा आहे, कारण मी त्यांना रुरलपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आहे. मला हे बघायचं की अशा छोटे छोटे स्टार्टअप ज्या पुण्यामधून येत आहेत आणि अगदी रुरल मार्केटपर्यंत पोहोचत आहेत, जे सर्वात डिफिकल्ट मार्केट आहे आजही. त्याचं कारणच आहे कारण डिस्ट्रीब्युशन तिथे स्ट्रॉंग आहे. तुम्ही कसं पोहोचता ते मला ते समजून घ्यायचं होतं. सर, पहिली गोष्ट माहिती आहे का, व्यवसाय पण हा एक शेतीसारखा असतो. जर तुम्ही पेरलं तर उगवतं, मान्य आहे ना. पण आजकाल काय झालं, यंगस्टरला किंवा जनरेशनमध्ये व्यवसाय नेमका काय वाटतो की चालू केला की पहिल्या महिन्यापासून इन्कम, हा फॉर्म्युला. पण आपल्या कंपनीत होते तसं नाही सर. आपण पहिलं पेरतोय, ॲज अ प्रकारे जे शेतीमध्ये पेरणी करतोय तशी मार्केटला प्रत्येक 50 गावामागं एक सेल्समन अशा प्रकारे पेरणी केलेली आहे. पहिले इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. वाव. विदाऊट इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठलाही बिझनेस होऊ शकत नाही. आणि मला सांगायचं पण आहे, इन्व्हेस्टमेंट जर करायची तुमची तयारी नसेल किंवा मानसिकता नसेल तर प्लीज बिझनेस करू नका. हा पहिला माझा सल्ला असेल, आता माझं वैयक्तिक मत आहे. बाकी कोणाचं असू शकतं, काय कोणी कुठल्या प्रकारे सक्सेसफुल सांगू शकत नाही. बरं, पहिली दुसरी गोष्ट, या मुलांमध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही फ्री सॅम्पलिंग, एक गावामध्ये एक डेमो देतोय. फ्री सॅम्पलिंगमध्ये देतोय की त्या गावामध्ये बाबा XYZ स्वप्नील मोरे हा एक शेतकरी, त्याचे 5-10 गाई म्हशी आहेत, तर त्याला ते मी फ्री सॅम्पलिंग दिलेलं आहे. तर त्याचा डेमो बघून, त्याचा रिसर्च बघून 8 ते 10 दिवसातला किंवा 15 दिवसातला रिझल्ट बघून सगळे गावातले शेतकरी आपले परचेस करतायत. आणि त्याच्यानंतर त्याच गावातील एखाद्या शेतकऱ्याला ज्याला आवडलं आहे त्यालाच ते विक्रेत्याचं काम आपण देतो. हा आमचा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यानंतर आपले डीलर आहेत. आणि बाकीची थोडी प्लॅन स्ट्रॅटेजी आहे ते सर तुम्हाला सांगतील थोडंसं. बिलकुल बिलकुल. सो गुलाब सरांसाठी माझा एक प्रश्न आहे अजून की हे यांनी मला सांगितलं की तुम्ही पोहोचता कसं. एक मोठा व्यक्ती आहे, त्यांनी बोलला होता की युअर कस्टमर्स आर युअर बिगेस्ट इन्व्हेस्टर्स. तुमचे इन्व्हेस्टर्स ॲक्च्युली तुमचे कस्टमर्स असतात, तेच तुम्हाला रेव्हेन्यू देतात आणि रेव्हेन्यू तुमचं कॅपिटल बनतं आणि कॅपिटल तुमची ग्रोथ. सो अशी एक लाईफ सायकल असते कंपनीची. सो हे झालं कस्टमरबद्दल कळणं किंवा तुमच्या डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीबद्दल. मला हे समजून घ्यायचं की आतापर्यंत तुम्ही किती फार्मरपर्यंत पोहोचला आहेत, किती तुम्ही इम्पॅक्ट क्रिएट केला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात. जो प्रश्न स्वप्नील सरांना विचारला होता की तुम्ही एवढं ग्रामीण एरियामध्ये प्रत्येक गावामध्ये कसं पोचता, प्रत्येक जो दूध व्यवसाय आमचं जे प्रोडक्ट आहे दूध व्यवसायाशी रिलेटेड, त्या प्रोडक्ट संदर्भात आम्ही वेगवेगळ्या चॅनल माध्यमातून अशा पॉलिसी डिझाईन केलेल्या आहेत की प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत माझं प्रोडक्ट खूप सोप्या पद्धतीनं जाऊ शकतं. जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, अशा सोशल ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्या कंपन्यांबरोबर आम्ही थोडंसं जोडलेलो आहोत. आणि हे आता मोबाईलमुळे शक्य झालं आहे सर. प्रत्येकजण आमच्याशी किंवा त्यांना जे जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन ते मागवत असतात. आता खूप अशा कुरिअर कंपन्या आल्या आहेत मार्केटमध्ये. प्लस आपली जी जुनी यंत्रणा जी पोस्टाची आहे त्या माध्यमातून पण आपण त्या कस्टमरला आपलं प्रोडक्ट देऊ शकतो आणि त्यांना खूप सुंदर अशा सर्व्हिस देऊ शकतो. आता बिझनेस करणं खूप असं अवघड राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं उद्योग जगतामध्ये येत असताना, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकत असताना कुठल्याही व्यक्तीनं मार्केटिंगचं टेन्शन घेण्याचं पहिल्यासारखं जसं चॅलेंजिंग होतं मार्केटिंग करणं, ते आता राहिलेलं नाही आहे. खूप आणि खूपच तुमच्यासारखे चॅनल्स आलेले आहेत. खूप इझी वे आलेला आहे. त्याच्यामुळं आमचं हे दूध कांडी जे प्रोडक्ट जे आहे, जो की दूध उत्पादनामध्ये आविष्कार ठरत आहे, आम्ही आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचलो आहोत आणि त्यांना 100% रिझल्ट दिलेला आहे.
आणि गेले 3-4 वर्ष झालं आम्ही आयुर्वेदाचा प्रचार प्रसार अवेअरनेस ॲक्च्युली आता मोबाईलमुळं खूप लोक अवेअर झालेत. आयुर्वेदा खूप गरजेची गोष्ट आहे जे की नामशेष होत चालली होती आणि ते आपल्याला परत आमच्या माध्यमातून आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या माध्यमातून लोकांची जनतेची सेवा होते, त्या माध्यमातून आमचा बिझनेस घडतोय आणि महाराष्ट्राचंच नाही तर आपल्या संपूर्ण इंडियासाठी आयुर्वेदामध्ये खूप मोठं नाव कमवतोय. आज खूप फार्मास्युटिकल कंपनी आमच्याशी जुडलेल्या आहेत. त्यांना जे मटेरियल ॲक्च्युली जंगलतोडीमुळं जे मटेरियल अवेलेबल होत नाही की जे की बऱ्याचशा रोगांमध्ये उपयोगाला येत असतात, काही जडीबुटी अशा आहेत की त्या नामशेष झालेल्या आहेत. जंगलतोड इतकी भयानक प्रमाणात झालेली आहे किंवा निसर्गाचा जो समतोल बिघडलेला आहे त्या समतोलाला धरून आम्ही काम करत असतो आणि शेतकऱ्यांना खूप मोठं मार्गदर्शन या माध्यमातून आमच्याकडून मिळत असतं. त्याच्यामुळं आमचं प्रोडक्ट जो व्यक्ती वापरतोय त्याला निश्चित त्याचा आनंद होणार आहे. बिलकुल बिलकुल. कल्याणकर साहेब, मी तुमच्याकडे येतो. जसं आपलं बोलणं सुरू होतं की बिल्डर्स किंवा बऱ्याचशा ठिकाणी इनफॅक्ट येताना जाताना तुम्हाला लोक विचारतात की हे सोल्युशन आहे, अच्छा हे आम्हाला गरज पडते. हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता कसं? जसं यांनी मला सांगितलं की डिस्ट्रीब्युशनसाठी यांनी एक व्यक्ती 50 गावांच्या मागे ठेवला आहे जे सेल्समॅन फील्डवर आहेत. सो फील्ड मॉडेल झालं ते. तुमच्या केसमध्ये तुम्ही कसं हे ड्राईव्ह करता? तुम्ही बिल्डर्सला अप्रोच करता या सोल्युशनसाठी? गव्हर्नमेंट अर्थातच एक क्लायंट तुमच्यासाठी नेहमीच असणार आहे. डिझास्टर आलं म्हणजे ते सर्वात आधी लोकल कंपनीजला अप्रोच करतात, लोकल QRT जे असतात क्विक रिस्पॉन्स टीम्स त्यांना अप्रोच करतात. सो तुमच्या केसमध्ये तुम्ही कसं कस्टमरपर्यंत पोहोचता किंवा तुमची मार्केटिंग कशी चालते? कारण तुमच्या केसमध्ये थोडंसं टेक्निकल सोल्युशन हा प्रत्येकजण समजू शकत नाही. त्याला कदाचित तसेच कस्टमर शोधावे लागतील जे ह्या सोल्युशनला समजू शकतात, खरेदी करू शकतात, त्याची कॉस्ट असेल. सो तुम्ही कसं पोहोचता आणि मग पुढच्या 4-5 वर्षाचं तुमचं काय धोरण आहे किंवा काय पॉलिसी आहे, काय प्लॅन आहे तुमच्या बिझनेस घेऊन? एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. जसं आता साहेबांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट, कुठल्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते आणि कुठलाही बिझनेस सुरुवात करत असताना त्याची व्याप्ती किती आहे त्याचं आजकाल यांनी पण सांगितल्याप्रमाणे मार्केटिंग हे सोपं झालेलं आहे, परंतु नुसतं मॅन्युफॅक्चरिंग हे सोपं झालेलं आहे. परंतु दोन्ही जरी सोपं असेल तरी आज त्याची इन्व्हेस्टमेंट, आज मी तिथेच कमी पडलो आपल्याला सांगितल्याप्रमाणे. आणि मला मागणी इतकी प्रचंड आहे. माझ्या कितीतरी मोठमोठ्या ऑर्डर्स माझ्याकडनं पूर्ण करू शकत नव्हतो मी. गव्हर्नमेंट खूप डिक्लेअर करतं की तुम्हाला बँकेकडनं विदाऊट कोलेट्रॉल इतकं लोन मिळेल किंवा कोलेट्रॉल दिलं तर इतकं लोन मिळेल, परंतु हे फक्त पेपरवर असतं. कितीही आपलं मार्केटिंग ऑर्डर्स दाखवल्या, कितीही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण आपलं महत्त्व दाखवलेलं आहे, सगळं त्या व्यवसायाला किती गरज आहे, आमच्या हातात किती ऑर्डर्स आहेत, हे प्रत्यक्ष बँकांना दाखवून सुद्धा ते कोणत्याही नियमात बसत असून सुद्धा बँका मदत करत नाहीत, कुठल्याही बाजू मदत करणे. आज माझ्याकडे सांगतो, माझ्याकडे जर समजा 100 कोटी 200 कोटीचे रुपये जरी दिले तरी माझ्याकडे 500 करोड रुपयाचा बिझनेस आत्ता तयार आहे, 1000 कोटीचा बिझनेस तयार आहे, सगळं तयार आहे, हे सगळं पूर्ण. परंतु मला तीच अडचण होती अजूनही. आज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करणे, आज त्यामुळे मी टार्गेट काय केलं सध्या, आज फक्त गव्हर्नमेंट लेवलला गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शासनानं अतिसंवेदनशील गावं, पूरप्रवण गावं हे डिक्लेअर केलेलं असतात. शासन डिक्लेअर करतं की हे गावं अतिसंवेदनशील आहेत, हे नदी किनारचे गावं आहेत, हे धरणा किनारचे गावं आहेत, तरीसुद्धा त्यांच्यावर काही उपाययोजना केल्या जात नाही आहेत. अचानकच पूर येतो, सांगली, सातारा, कोल्हापूरला आपण बघितलं किती हाहाकार झाला, शेकडो हजारो लोकांचे प्राण गेले, वाहून गेले, कुणी सापडलं सुद्धा नाही. त्यावेळेस मग आम्हाला कॉल केलं झालं तर त्या पुरामध्ये तिथे स्थानावर पोहोचायलापर्यंत आम्हाला 3रा दिवस उगवला. 3ऱ्या दिवशी आम्ही सांगलीमध्ये पोहोचलो. त्यावेळेस आमचे प्रॉडक्ट ज्यावेळेस आम्ही NDRFच्या टीमला दाखवले, त्यांनी वापरले, मग त्यांनी डिमांड केली, अरे हेच पाहिजे आम्हाला, और चाहिए जल्दी दे दो बोल के. असे म्हणजे पोहोचणं हे आमच्या प्रॉडक्टसाठी आता सोपं झालेलं आहे. आता आम्हाला खरी गरज आहे ती बँकांची, इन्व्हेस्टर्सची. बिलकुल, कॅपिटलची गरज आहे.
सो ह्या कॅपिटलच्या जमान्यामध्ये जसं कल्याणकर साहेब बोललेत की कॅपिटल फार महत्त्वाचं असतं आणि बँकाकडनं काही स्कीम्स असतील किंवा काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्याबद्दल कदाचित तेवढं कोऑपरेशन असेल किंवा तेवढा सपोर्ट असेल तो ह्यांना भेटत नाही. तो आजकालच्या स्टार्टअप्सला किंवा या ग्रामीण भागातल्या स्टार्टअप्सला किंवा असल्या व्हर्टिकल्समधल्या ज्या तुमच्या आहेत, एक स्पेशल व्हर्टिकल आहे, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आयुर्वेदा असेल, सो असल्या स्टार्टअप्सला कदाचित सपोर्ट भेटत नाही. पण तुम्ही हा जो बिझनेस बनवला आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या कस्टमरपर्यंत पोहोचलाय, तुमची फॅक्टरी आहे, तुम्ही प्रॉडक्ट बनवताय, तुम्ही आज इथे एक अवॉर्ड घेण्यासाठी बसताय, तुम्हालाही कुठे ना कुठे कॅपिटलचं चॅलेंज आलं असेल. सो कॅपिटलचं चॅलेंज तुम्ही कसं सॉल्व्ह करता? सर आपली कंपनी जी आहे ना सर मॅन्युफॅक्चरिंग तर करतेच आहे, पण आपल्याबरोबर सर जे चॅनल पार्टनर आहेत अक्कुदास ट्रेडिंग ते आमचे मेन इन्व्हेस्टर आहेत आणि मार्केटर पण आहेत. म्हणजे जे काही प्रोडक्शन झाल्यानंतर जे काही मार्केटिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल ते सर्व आपलं अक्कुदास ट्रेडिंग कंपनी पाहते. म्हणजे मेन इन्व्हेस्टर आपल्या कंपनीत तसं म्हटलं तर तेच आहेत. त्याच्यानंतर डीलर नेटवर्क्स वगैरे सगळं जे काही उभं करायचं आहे, कंपनी पूर्ण सॅलरी द्यायची, ते सर्व काम अक्कुदास ट्रेडिंगचं आहे. पण आपल्याबरोबर म्हणजे तर तेच आमचे इन्व्हेस्टर आहेत कंपनीचे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. तर त्यांच्यामधून आपलं सर्व होतं. मग थोडक्यात ते चॅनल पार्टनर्स आहेत आपले. बिलकुल बिलकुल. सो तुमचं डिस्ट्रीब्युशन चॅनलच तुमचं फंडिंगचं ओव्हरऑल एक चॅनल आहे. म्हणजे रेव्हेन्यू आला म्हणजे तोच फंडिंग आहे तुमच्यासाठी, तोच तुमचं फ्युल आहे ग्रोथ करण्यासाठी. बिलकुल छान मॉडेल आहे. जसं मी बोललो असल्या कंपन्या सस्टेन करतात. जेव्हा तुम्ही कस्टमरसाठी काहीतरी बोलवता आणि रेव्हेन्यूज तुमचे त्या गोष्टीवर डिपेंड आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर किंवा रिझल्ट्सवर, तर ऑटोमॅटिकली तुमचे प्रॉडक्ट विकतात आणि तुम्ही कंपनी बनवता. असले बरेचसे मोठे मोठे एक्झाम्पल सध्या इंडियामध्ये आहे अशा स्टार्टअप ज्यांनी कदाचित ₹1 फंडिंग घेतली नाही, पण आजही त्या $1 बिलियन वर आहेत. 2-4 कंपन्यांची नावं मी घेणार नाही इथे, पण सगळ्यांना माहिती आहे एक स्टॉक मार्केटमध्ये एक कंपनी आहे ती करते किंवा काही एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सो असं चालतं. कमिंग बॅक टू अगेन गव्हर्नमेंट, आपण फंडिंगबद्दल बोलतच होतो, तर काही स्कीम्स असतील तुमच्या माहितीमध्ये की कुठल्या या लोकांना कदाचित आपले जे ऑडियन्सेस आहे त्यांना समजायचे असेल की कुठल्या गव्हर्नमेंटच्या कॅपिटल फंडिंगच्या स्कीम्स असतील, त्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल कल्याणकर साहेब तुम्ही थोडीशी शेअर करू शकता. कदाचित तुम्ही बऱ्याचशा बँकांचे डोअर खटखटावले आहेत आणि काही माहिती तुम्हाला गॅदर केली असेल, काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आले असतील जे तुम्ही यांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना वाटेल की ओके, त्यांना कळेल की पुढच्या कुठल्या स्टेप्स त्यांना नको करायला हव्या, की त्यामध्ये त्यांना कदाचित सक्सेस येणार नाही. असं काही नॉलेज तुम्ही किंवा थोडंसं एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकाल? ज्यावेळेस मी बिझनेस सुरू केला होता त्यावेळेस मला सुद्धा याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना नव्हती. मी माझ्या लेवललाच 1-2 CRची 1-2 करोड रुपयाची व्यवसाय सुरुवात केला आणि नंतर जेव्हा बँकांकडे गेल्यानंतर ते ज्यावेळेस मोठ्या ऑर्डर्स आल्यानंतर ज्यावेळेस बँकांकडे गेलो तर मग ती फंडिंगला खूप प्रॉब्लेम निर्माण झाला. मला नवीन उद्योजकांना निश्चितच सांगायचं आहे की आपण बिझनेस सुरू करत असताना एकदम मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करू नये. खूपच वाईट परिस्थिती निर्माण होती बऱ्याच वेळा. तशातच आत्ता करोनाच्या ज्या पिरियडमध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली पूर्ण देशभरामध्ये, जगभरामध्ये, त्यानंतर उद्योग उभे करण्याकरता नवीन उद्योजकांना खूपच स्ट्रगल करावं लागलेलं आहे, अजूनही स्ट्रगल करत आहेत. नवीन उद्योग निवडत असताना त्या उद्योगाची व्याप्ती पाहून तर पाऊल टाकावं आणि आपण विनाकारण इन्व्हेस्टमेंट करत बसलो असतं आणि आपल्याकडे समजा सप्लाय चेन नसेल किंवा सप्लायचं हे नसेल तर खूपच आर्थिक अडचणीला सामोरं जायला लागतं. बिलकुल. ह्याच्यामधून मी खूप पुढे म्हणजे सावरलेलो आहे आणि आता एक बरे दिवस आहे. प्रयत्नांची परमेश्वर म्हणतात त्या परिस्थितीत निश्चित असते. एक शेवटचा प्रश्न कल्याणकर साहेब तुम्हाला, की आज हा महत्त्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी की तुमच्या एवढ्या सगळ्या कामासाठी जे काय तुम्ही केलं आहे सोसायटीसाठी, मार्केटसाठी, इंडस्ट्रीसाठी, इंडियासाठी, त्यासाठी तुम्हाला एक अवॉर्ड भेटतो आहे आज, महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार. ह्याबद्दल तुमचं काय बोलणं आहे? ह्या अवॉर्डबद्दल तुमच्या काय फिलिंग्स आहे किंवा काय तुमचं बोलणं आहे याबद्दल? अगदी निश्चितच जेव्हा कोणी उद्योजक, जे नवीन उद्योजक ज्यावेळेस असा बिझनेस सुरू करून त्यांना त्यांच्या कार्याची पावती देण्याकरता हे असे अवॉर्ड फंक्शन्स व्हायला पाहिजे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असतं आणि प्रेरणा त्यांच्याबद्दल नुसत्या अवॉर्डमधूनच नव्हे तर या अवॉर्डच्या माध्यमातून जे कोणी स्ट्रगल करून उद्योजक निर्माण झालेले आहेत तर त्यांचा अनुभवसुद्धा शेअर करता येतो आणि त्यामुळे ह्या अशा अवॉर्ड फंक्शनची अत्यंत गरज आहे. बिलकुल बिलकुल. धन्यवाद कल्याणकर साहेब. एक शेवटचा यांना एक प्रश्न आहे माझा, की जे डीलरशिप नेटवर्क तुमचं बोलला तुम्ही की डीलरशिप नेटवर्कवरनं तुम्हाला जास्तीत जास्त रेव्हेन्यू येतो वगैरे वगैरे. सर डीलरशिप नेटवर्कमध्ये आपण काय नाही आहे की आपण कसं असतं, तुम्ही जसं आता सांगितलं कुठल्याही बिझनेसमध्ये काम करताना फंड पाहिजे हे मी अगोदर बोललो. म्हणजे फंड प्रोडक्ट तुम्ही चांगलं बोलल्यानंतर फंड रेज करता पण आलं पाहिजे.
बरं रेस केल्यानंतर त्याला ROI पण चांगला देता आला पाहिजे. हा मेन बिझनेसचा पास्ट आहे. जर मी तुम्ही 1 रुपया माझ्याकडे गुंतवला तर मी तुम्हाला त्याचे 1 रुपये 10 पैसे करून दिले तर तुम्ही समाधानी आहात. त्याचे जर मी 90 पैसे केले तुम्ही समाधान नाही होणार ना. म्हणजे फंड रेस करताना किंवा हे करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण ROI काय देतोय किंवा त्याला इन्कम काय देतोय. सर आमची स्ट्रॅटेजी सरळ आहे. तमाम महाराष्ट्रात किंवा ऑल इंडिया लेवलला आपण प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. सध्या गुजरात आणि कर्नाटकमध्येच आहोत. लवकरच काही दिवसामध्ये आपण पूर्ण इंडियामध्ये पण जाऊ. तशी तुम्ही आता कौतुकाची थाप आमच्या पाठीवर एक अवॉर्ड देऊन दिलेली आहे. त्याने आमची ऊर्जा वाढलेली. तेच आमची पूर्ण एंटायर टीम तुमचं धन्यवाद करेल. resell.in पण. त्यामुळे यातून जी आता ऊर्जा मिळेल तर असं होईल की बाबा आम्ही वर्षभर करणार होतो ते 6 महिन्यात करू. बिलकुल बिलकुल. कॉंग्रॅच्युलेशन. जास्त श्रेय resell.in ला जाते सर. बिलकुल बिलकुल. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन तुमचं या अवॉर्ड भेटल्याबद्दल. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. बरोबर. आणि तुम्ही जो विचारला होता प्रश्न डीलरचा तो थोडक्यात तुम्हाला क्लिअर करतो की डीलर आमचे हे फक्त डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी आहेत. 100% काम आपली कंपनी करते. तालुका डीलरमध्ये 1 देतो आणि डिस्ट्रिक्टला पण 1 देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण डीलर नेटवर्क दिलं जात नाही. बिलकुल. आणि जे आपण एम्प्लॉई देतो ते तालुक्यासाठी 2 एम्प्लॉई देतो. ॲव्हरेजली कुठल्याही तालुक्यामध्ये 100च्या आसपास गावं असतात. तर आपले जे एम्प्लॉई आहेत तेच 100% काम करतात. कंपनी 100% ऑफलाईन काम करते. हां जसं सरांनी सांगितलं मगाशी राहून गेलं. ऑनलाईन आपण काम करतो पण कसं असतं आपला शेतकरी बांधावर असतो, गोट्यात असतो. तर आपली नाळ जशी आपण जुने आयुर्वेदाबरोबर करतोय तशी आपली नाळ मातीबरोबर पण आहे सर. त्यासाठी आपल्या कंपनीचा सेल्समन जो आहे किंवा एक्झिक्युटिव्ह आहे तर तो तिथं पोहोचला पाहिजे. नेक्स्ट टाइम तो ऑनलाईन परचेस करेल. बिलकुल बिलकुल. कॅश ऑन डिलिव्हरी आहे, वेबसाईट आहे, Amazon आहे. हे ऍक्च्युली तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्ही मार्केटमध्ये पोहोचता कसं आणि तुम्ही बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये ते डिस्ट्रीब्युशन तुमचं कसं असो. तुमचा सर्व्हिस हा त्यांचा मेन तुमचा हतियार आहे. सो कल्याणकर साहेब काय बोला. थँक्यू. मी एक या माध्यमातून सर्वांना एक सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगू इच्छितो की आता यांनी आपल्याकडे एक सगळं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी निर्माण केलं आहे, औषध निर्माण केलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान वाटलं सगळ्यांशी गप्पा मारून. तुम्ही आपल्या इंडस्ट्रीचे नॉलेज आमच्यासोबत शेअर केलं, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सांगितलं, तुमच्या इंडस्ट्रीचे काही कॉन्स आणि प्रोज सांगितले. खूप छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन तुम्हाला हा अवॉर्ड भेटल्याबद्दल. मी प्रार्थना करतो देवाशी की तुमचा बिझनेस अजून ग्रो व्हावा, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क वाढावं, तुम्हाला अजून क्लायंट्स भेटावे, कदाचित अजून पेटंट्स अप्रूव्ह व्हावे आणि असे अवॉर्ड्स अजून भेटावेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. नमस्कार महाराष्ट्र. यशोस्तुते सीझन 1च्या भरघोस यशानंतर सादर आहे आपल्या सन्मानार्थ resell.in प्रस्तुत यशोस्तुते सीझन 2 हा उद्योजकांसाठीचा प्रेरणादायी कार्यक्रम. द्या आपल्या उद्योगाला नवीन ओळख, बनवा अजून खास आपली सेवा आणि आपले प्रोडक्ट. मांडा आपल्या यशाची कहाणी जगासमोर. महाराष्ट्राचं लोकप्रिय न्यूज चॅनल जय महाराष्ट्र न्यूज या टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत घेतलेली आपली मुलाखत. नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मी येत आहे resell.in प्रस्तुत यशोस्तुते सीझन 2 मध्ये महाराष्ट्रातील उद्योजकांच्या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्यामध्ये चर्चा होणार तुमच्या उद्योगाची आणि तुमच्या यशाच्या कहाणीबद्दल देखील. तर मग मी भेटणार आहे काही निवडक उद्योजकांना. तुम्हाला जर या कार्यक्रमात यशोस्तुते सीझन 2 मध्ये भाग घ्यायचा असेल तर नाव नोंदवण्यासाठी लगेचच लॉग इन करा www.resell.in मध्ये. भेटूया. धन्यवाद. तर आजच रजिस्टर करा आपला उद्योग किंवा व्यवसाय. यशोस्तुते सीझन 2 या प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग ऑन करा www.resell.in किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. यशोस्तुते सीझन 1 चे व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा यशोस्तुते सीझन 1 आणि आमच्या विविध उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल रिसेल अवॉर्ड्स.